नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 4 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। कारण विद्याधरने चिठ्ठी बदलून मुलांना भडकवण्याचं काम केले, हे सगळं सत्य आनंदीने मालक साहेबांपर्यंत पोहोचवलेलं आपण बघणार आहोत। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता घरातले नोकर आता जी फॅमिली ट्रीची राख पडलेली असते ना, ती उचलायला येतात। त्याच वेळेस आता विद्याधर ओरडतच म्हणू लागतो, कोणी सांगितलं तुम्हाला उचलायला? अजिबात हात लावायचं नाही, उचलायची नाहीये ती राख, अशीच कायम या घरात पडलेली दिसली पाहिजे, तरच त्या युगंधर निंबाळकरला आणि त्याच्या पोरासनी कळल की हे समज घडून आणणारा हा विद्याधर आहे। त्याला निघा इकडनं, ही राख अशीच राहू द्या। आता लगेच विद्याधर त्या नोकरांना तिकडनं हकलून लावतो आणि आता लगेच ती राख हातात घेतो। युगंधर निंबाळकर, हा विद्याधर काय चीज आहे ना, हे तुझ्या आता लक्षात येणार। आता बैस त्या पोरांकडे बघत आयुष्यभर रडत आणि आनंदी। अगं जशी या फॅमिली ट्रीची राख केली ना मी, तशीच आता तुझ्या या नात्यांची, तुझ्या अस्तित्वांची राख करणार आहे। एकदा का तुझ्या नात्याची राख झाली ना की आयुष्यभर तुला टिपच गाळायची आनंदी, असे म्हणत आता ती राख घेऊन विद्याधर आनंदीकडे निघालेलो असतो। आनंदी किचन मध्ये काम करत असते, पण तिला खूप टेन्शन आलेलं असतं, सारखी विचारात गोंधळलेली असते। तेवढ्यात विद्याधर येतो आणि लगेच आनंदीच्या अंगावरती राख फेकतो। आनंदी बाई, होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आनंदी घाबरते, विद्याधर सर तुम्ही? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, हो आनंदी बाई, होळी हे होळी होळी पुरणाची पोळी आणि मालक साहेबांच्या पोटात आली मोठी गोळी, असे म्हणत आता विद्याधर हसू लागतो। त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, हे सगळं काय विद्याधर सर? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी अगो तुम्ही माझ्यासोबत तो मोठा बॉम्ब ब्लास्ट घडून दिवाळी साजरी केली ना, मग आता याच फॅमिली ट्रीच्या राखेने मी तुमच्यासोबत होळी साजरी करणार। आणि आनंदी तुला ठाऊक आहे का, मी तुझ्या चेहऱ्यावरती जे लावलंय ना, ते तुझ्या नात्याची म्हणजे तुझ्या निंबाळकरांच्या कुटुंबाची झालेली राख आहे, तुझ्या त्या मालक साहेबाची, त्याच्या पोरांच्या नात्याची झालेली राख। आणि आता ती कधीही एकत्र येऊ शकत नाही। आता ही राख कायम अशीच राहणार या निंबाळकरांच्या घरात, अगदी धगधगती। बघ आनंदी, मला तर फक्त ठिणगी लावायची होती ग, पण इथे तर मोठा वनवाच पेटला की लय मजा आली। पण आनंदी, हे सगळं कशामुळे घडलं तुला माहिती? मी बदललेल्या एका चिठ्ठीमुळे। फक्त एक चिठ्ठी बदलली, त्यातला मॅटर बदलला आणि सगळं काही माझ्या मनासारखं झालं। मीच बदलली होती ती चिठ्ठी। आनंदीला धक्काच बसतो, विद्याधर सर तुम्ही? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, हो त्या दिवशी लय मोठं चॅलेंज देऊन गेली होती मला, माझ्या मालक साहेबांच्या मध्ये आणि मुलांच्या मध्ये यायचं नाही। मी त्यांची आई आहे आणि मी त्यांच्या पाठीशी कायम उभी राहणार। आता कुठे गेली त्यांची आई? अगं कवडीची किंमत बी देणार नाही ती पोरं तुला। आयुष्यभर फक्त आता तुझा आणि तुझ्या त्या मालक साहेबांचा तिरस्कारच करणारे ती पोरं कशी सनकी डोक्याची आहे ना, हे मला चांगलंच माहितीये ग आनंदी। त्यामुळे आता मी बरोबर वनवा पेटवलाय आणि आता एकदा का विद्याधरने आग लावली ना, तर ती शांत होणं शक्य नाही आनंदी। त्यामुळे होळी हे होळी, होळीले होळी पुरणाची पोळी, मालक साहेबांच्या पोटात आली मोठी गोळी। तेव्हा लगेच आनंदी, आता तू एकटी पडली, फक्त एकटी। आता तुझ्या सोबतीला तुझा ना मालक साहेब आहे ना तुझी पोर आहे। आता तुझे हाल हाल होणार आनंदी। आता बघ, आता तो मालक साहेबही तुझा तिरस्कार करणार, मग तू एकटीच पडणार आनंदी, असे म्हणत विद्याधर हसतच तिकडनं निघून जातो। आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं। आनंदी लगेच आता आपल्या कपाळाला गालाला जी राख लावलेली असते विद्याधरने, तिला असं हातावरती घेते आणि म्हणू लागते, विद्याधर सर तुम्हाला काय वाटलं, तुम्ही या फॅमिली ट्रीची राख करून माझं कुटुंब संपवलंय? नाही विद्याधर सर, मी आता तुम्हाला शब्द देते, कारण राखेतून सुद्धा फिनिक्स पक्षी जन्माला आला होता आणि मी तर या राखेपासनं माझ्या निंबाळकरांचं घर अगदी सोन्यासारखं पुन्हा कसं उभं करणार ना, हे मी तुम्हाला दाखवणार। याच राखेतनं मी माझं नवीन कुटुंब उभं करणार, असं आता आनंदीने ठरवलेलं असतं।
तर त्यानंतर इकडे मालक साहेबांच्या रूममध्ये मालक साहेब आता समिधाचा फोटो हातात घेऊन एकटक त्या फोटोकडे बघत असतात. तेवढ्यात आता इबडकलेली मुलं येतात. आता पृथ्वी लगेच मालक साहेबांच्या हातनं आपल्या आईचा फोटो हिसकावतो. ए बघा, तुमच्यासारख्या खोटारड्या नाटकी माणसाला आमच्या आईचा फोटो या रूम मध्ये ठेवण्याचा अधिकारच नाही. बाद झाली तुमची नाटकं. मिताली, प्रांजल, या खोलीत आईचे जेवढे फोटो असतील ना तेवढे सगळे बाहेर काढा. या असल्या घाणेरड्या माणसाच्या रूम मध्ये आपल्या आईचा एकही फोटो राहता कामा नये. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ए प्रांजल, मिताली, काय करताय तुम्ही? आता प्रांजल कपाट उघडतो. जे काही आपल्या आईचे फोटोज असतात ते सगळे गोळा करू लागतो. आता मितालीने तो वरती जो मोठा बेडच्या वर फोटो लावलेला असतो भिंतीला तो काढलेला असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, थांब, तुझी हिंमत कशी झाली हा फोटो काढायची? ठेव फोटो, फोटो दाखव इकडे. त्याच वेळेस आता मितालीच्या हातनं तो फोटो मालक साहेब हिसकावून घेतात. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, बंद करा ना तुमची ही नाटकं. अहो, किती दिवस जगाला दाखवणार आहात की तुम्ही आमच्या आईवरती एवढं प्रेम करता, तिच्यासाठी काहीही करू शकता. पण हे सगळं खोटं आहे. कारण तुम्ही आमच्या आईचं वचन, तिचा अपमान करून त्या आनंदीशी लग्न केलंय आणि म्हणूनच आम्ही आमच्या आईचा अपमान होऊ देणार नाहीये. आम्ही ही सगळी फोटो इकडनं घेऊन जाणार. चला रे, फोटो घ्या इकडे. त्यावर लगेच आता मालक साहेब त्या मोठ्या फोटोला घट्ट पकडतात. हात सोडायचा, फोटोला हात लावायचा नाही, लक्षात ठेवा, नाहीतर या युगंधरशी गाठे. त्यावर लगेच पृथ्वी पटकन त्या फोटोला हात लावतो. हो, लावायचा नाही, पण मी लावणार आणि हा फोटो तर मी घेऊनच जाणार, असे म्हणत आता मालक साहेब एकीकडून आणि पृथ्वी एकीकडून फोटो वडत असतात. त्याच वेळेस आता माई आणि बापू येतात. अरे काय चालू तुमचं? अरे कळत नाही का तुम्ही? हे बघ पृथ्वी, असं वागू नको. अरे तू तुझा बाप आहे, तू तुझ्या बापाशी असं कसं वागू शकतो? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, माई, हा बाप जो आपल्या मुलांना आजपर्यंत फसवत आला तो कसा असू शकतोय बाप? जो बाप आपल्या बायकोला दिलेलं वचन मोडतो, दुसऱ्या एका पोरीशी लग्न करून तिला घरात आणतो, तो कसला बाप? हा तर नीच माणूस आहे. नीचपणाचा कळस गाठला या माणसाने. त्यामुळे या माणसाला आमच्या आईच्या फोटोशी बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. म्हणून आम्ही हे सगळे फोटो इकडनं घेऊन जाणार. त्याच वेळेस बापू म्हणू लागतात, पृथ्वी बाळा, अरे असं नको बोलू रे. अरे समिधा त्याची बायको आहे. अरे एक तरी फोटो राहू द्या ना. सदैव हा फोटो या भिंतीवरती राखला गेलाय. प्लीज असं नका करू. पृथ्वी, पोरांना शांत व्हा. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, नाही बापू, या असल्या नाटकी आणि ढोंगी माणसाकडे आमच्या आईचा फोटो आम्ही ठेवणार नाही. कारण जर आम्ही हा फोटो इथे ठेवला तर आमच्या आईचा अपमान झाल्यासारखा आहे आणि आम्ही असेपर्यंत आम्ही आमच्या आईचा अपमान होऊ देणार नाही. तेव्हा लगेच माई म्हणू लागतं, पृथ्वी, अरे काय बोलतोय तू? तुझा बाप येतो. हे बघ पृथ्वी, हे सगळं थांबव. हा नीचपणाचा कळस गाठू नको. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, मी चुकीचं वागतोय आणि नीचपणाचा कळस गाठतोय? नाही माई, हा माणूस चुकीचा आहे, एक नंबरचा नीच आहे. तेव्हा लगेच आता पृथ्वी मालक साहेबांच्या हातनं तो फोटो हिसकावू लागतो. त्याच वेळेस मालक साहेब फोटो सोडतात. आता पृथ्वी, प्रांजल आणि मिताली तिघांनाही धक्काच बसतो. कारण एवढ्या लवकर मालक साहेबांनी आईचा फोटो कसा सोडला? त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे पृथ्वी, तुला फोटो घेऊन जायचंय ना, जा घेऊन. सगळे फोटो तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण तुम्हाला काय वाटतं, या असल्या फोटो घेऊन जाण्याने तुमच्या आईच्या आत्म्याला शांती लागणार आहे आणि मला तुमच्या आईला विसरायला भाग पाडणार आहे तुम्ही? शक्य नाहीये. तुमची आई माझ्या मनात आहे आणि माझ्या हृदयात वसलेली आहे. तिला विसरणं हे शक्यच नाहीये. जा घेऊन फोटोज. त्याच वेळेस आता मिताली टाळ्या वाजवते. वाह मिस्टर युगंधर निंबाळकर, तुमच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही एवढ्या लवकर आईचा फोटो घेऊन जाऊन द्यायला परवानगी दिली. याचा अर्थ तुमचं आमच्या आईवरती खरंच प्रेम नाहीये. तुम्हाला तिची गरजच नाहीये, हो ना? ह्योच अर्थ आहे ना याचा? त्याच वेळेस आता प्रांजल म्हणू लागतो, वाह युगंधर निंबाळकर, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला नवीन लग्नाबद्दल. आणि आता तर ही भिंत लय मोकळी वाटायली ना, मग तुम्ही एक काम करा, तुमची ती नवीन बायको आणली ना घरात, आनंदी, तिच्यासोबतचे मस्त मस्त फोटोज लावा. चल रे दादा, फोटो घेऊन चल. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी, प्रांजल आणि मिताली सगळे फोटो घेऊन तिकडनं निघून जातात.
त्याच वेळेस माई बापू आता युगंधर म्हणजे मालकांकडे बघू लागतात. हे बघ युगंधर, तू वाईट वाटून घेऊ नको रे. अरे बघ ना, पोरं कशी भडकलीत आणि नको ते डोक्यात येतंय, त्यांचा वेडेपणा करायला लागली रे. हे बघ, आम्ही जातो, त्यांच्या हातपाय फोडतो आणि त्यांना समजावतो आणि ते फोटो घेऊन येतो रे. या भिंतीवरती असं रिकामं भारी नाही वाटत रे. कसं वाटतंय ते? त्यावर लगेच माई म्हणू लागतात, हो चला पटकन आपण त्यांच्या हातापाय पडू आणि ते फोटो माघारी आणू. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, थांबा माई बापू, तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही. जरी माझ्या रूममधनं समिताचा फोटो नेला असला तरी माझ्या मनातनं तिला कोणीही बाहेर काढू शकत नाही. माझ्या हृदयात माझी समिताच वसलेली आहे आणि माझं फक्त तिच्यावरतीच प्रेम आहे, हे तुम्हाला चांगलंच माहिती. त्यामुळे जर पोरांचं हे फोटो नेऊन समाधान होत असेल तर नेऊ द्या त्यांना फोटो, कारण माझी पोरं खूप भडकली, त्यांचं चित्त धाऱ्यावरती नाही. आणि जर त्यांना हे सगळं करून समाधान मिळत असेल तर मी त्यांनी म्हणेल ते करायला तयार आहे. त्यामुळे जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. असे म्हणत मालक साहेब तिकडनं खाली निघालेले असतात. तर इकडे खाली आता आनंदी किचनमध्ये असते. छायाताई येतात. आनंदीताई, अहो मी समधीकडे शोधलं पण कुठल्याच डस्टबिनमध्ये मला तशी चिठ्ठी नाही सापडली, फाटलेली. त्यावर आनंदी म्हणू लागते, छायाताई नाही सापडणार चिठ्ठी, कारण ती चिठ्ठी विद्याधर सरांनी बदलली होती. आता छायाताईला धक्काच बसतो. आनंदीताई, मला वाटलंच होतं, नक्कीच हा विद्याधर सरांचा डाव असणार आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, छायाताई मला हे सगळं मालक साहेबांच्या कानावरती घालावं लागेल, तरच आम्ही मुलांचा गैरसमज दूर करू शकतो. प्लीज छायाताई, तुम्ही एक काम कराल का? मला मालक साहेबांकडे घेऊन जाल, चला ना पटकन. आता छायाताई लगेच आनंदीला घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब वरतून खाली आलेले असतात. आता मालक साहेब हॉलमध्ये जो टेबल असतो त्या ड्रावरमध्ये काही पेपर्स वगैरे असतात ते काढू लागतात. तेवढ्यात छायाताई आनंदीला घेऊन हॉलमध्ये येतात. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, छायाताई आपण मालक साहेबांच्या रूममध्ये निघालोय ना, मग इथे काय करतोय आपण? त्यावर छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई मालक साहेब खाली चालेत, तुम्ही आता बोला त्यांच्याशी, मी जाते आतमध्ये. छायाताई आतमध्ये निघून जातात. तेव्हा मालक साहेबांचं लक्ष आनंदीकडे जातं. त्यावर मालक साहेब आता काही न बोलता तिकडनं निघणार. तेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब थांबा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मुलांच्या मनातला राग का वाढलाय तुम्हाला माहिती? कारण ती चिठ्ठी विद्याधर सरांनी बदलली होती, म्हणून मुलांचा मोठा गैरसमज झालाय आणि त्यात नको तो मजकूर लिहिला होता. तेव्हा लगेच आता मालक साहेब आनंदीकडे बघतात. अगं आनंदी, तुला माहितीये ना हा विद्याधर घरात काय काय करू शकतो, मग तू अशी गाफील राहिलीच कशी? आणि आता हे सगळं पोरं ऐकून घेणार आहेत का? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब आपण मुलांकडे जाऊ आणि त्यांना सांगू की हे सगळं विद्याधर सरांनी घडून आणलंय, तर त्यांना सत्य कळेल, ते नक्कीच आपल्याला माफ करतील. प्लीज मालक साहेब ऐका माझं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी आता हे सगळं करून ना काहीच उपयोग नाहीये. मुळात म्हणजे तुझी चूक झाली. तुला माहितीये ना विद्याधर कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. अगं मग चिठ्ठीच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा का केला? अगं स्वतः मजकूर लिहायचा आणि लगेच पृथ्वीच्या हातात चिठ्ठी द्यायची ना, एवढी मोठी रिस्क तुला घ्यायची काय गरज होती? मी पण ना तुला उगाच बोलतोय, तुझी ना यात चूकच नाहीये आनंदी. खरं तर चूक माझी आहे. ज्या वेळेस मुलं पहिल्यांदी घरात आली होती तेव्हा तू त्यांच्यासमोर नोकर म्हणून उभी राहिलीस. त्याच वेळेस मी तुला साथ द्यायला नको होती. मी मुलांना तेव्हा सत्य सांगायला होतं की आनंदी या घरातली नोकर नाही तर माझी बायको आहे. जर तेव्हाच मी हे सगळं सांगितलं असतं तर आज जे घडलंय ते घडलंच नसतं. पण आनंदी, यात चूक माझीच आहे, मीच चुकलो. तू मुलांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी तुझं खोटं नवीन रूप घेऊन या घरात वावरत राहिली, पण मी तुला हे सगळं करायला साथ दिली, होकार दिला. मी त्याच वेळेस जर तुला स्पष्ट नकार दिला असता तर आज हे सगळं घडलंच नसतं. बरं जाऊ दे, आता जे होईल ते बघून घेता येईल, कारण मुलं तर आता खूप संतापली आणि ज्या दिवशी त्यांना हे सत्य कळेल त्या दिवशी हा दिवस बघायला मिळेल हे मला माहिती होतं. त्यामुळे माझी चूक झाली. खरं तर हे सगळं मी असं होऊ द्यायला नकोच होतं, कारण खूप दिवसांनी माझा मुलगा पृथ्वी माझ्याशी प्रेमाने बोलायला लागला होता. हे घर अगदी एकत्र कुटुंबासारखं वाटायला लागलं होतं. या घरात सुख, समाधान, आनंद दिसायला लागला होता. पण नाही, एका क्षणात सगळं काही संपलंय आणि आता मला नाही वाटत की पोरं कधी आपलं ऐकून घेतील आणि आपल्याला समजून घेतील. त्यामुळे आनंदी, इथून पुढे अशा चुका करत जाऊ नको. विद्याधर कसा माणूस आहे हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे प्लीज
आता तरी असं काही करू नको ज्यामुळे मुलं आणखीन भडकतील आणि आता मला या विषयावरती बोलायचं नाहीये, असे म्हणत आता मालक साहेब तडक तिकडनं निघून जातात. आनंदीला खूप वाईट वाटतं. तेव्हा आनंदी मनाशीच म्हणू लागते, मालक साहेब तुमचा शब्द न शब्द खराय, ही सगळी चूक माझीच आहे. जर मला चिठ्ठी द्यायची होती पृथ्वीला तर मी गाफील कशी राहिले. विद्याधर सरांनी चिठ्ठी बदललेपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. खरं तर चूक माझीच आहे आणि आता मलाच ती चूक निस्तरायची, कारण मुलं मालक साहेबांवरती भडकली, त्यांच्यापासून दूर झाली आणि मी हे नाही बघू शकत. त्यामुळे मी आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल बरोबर बोलणार, असे म्हणत आता आनंदी मुलांच्या रूमकडे निघालेली असते. तर इकडे आता शिल्पा आत्तू त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते. पृथ्वी बाळा, मिताली, प्रांजू, चला पटकन दरवाजा उघडा. अरे प्रवास करून आलात, काही खाल्लं नाही पिल्लं नाही, चला पटकन भुका लागल्या असतील की नाही. उघडाणार आहे. हे बघा असं नका करू, मी तुमच्याशी बोलते, तुमची समजूत काढते, पण प्लीज दरवाजा उघडा. पण आतमधनं एक नाही दोन नाही मुलं गप्प. त्याच वेळेस आता आनंदी तिकडे पोहोचते. तेव्हा लगेच आता ही शिल्पा ओरडतच म्हणू लागते, काय गे आनंदी, अगं किती निर्लज्ज आहे ग तू. अगं एवढं सगळं हो तू इथे का आली. हे बघ तुझ्यामुळे माझे मुलं उपाशी आहेत, काही खात नाही पित नाही, कुणाशी बोलत नाही. हे फक्त तुझ्यामुळे घडतंय आनंदी. त्यामुळे आता तुझं हे थोबाड घेऊन इकडनं जा. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई तुम्ही मला हवं तेवढं ओरडा, तुम्ही मला हवं तेवढं मारू शकता, मी काही म्हणणार नाही, मी सगळं सहन करेन. पण प्लीज प्लीज मला एकदा पृथ्वीशी बोलू द्या. मी जर त्याला समजावलं माझं आणि मालक साहेबांचं कुठल्या परिस्थितीत लग्न झालंय तर तो नक्कीच समजून घेईल. प्लीज शिल्पाताई मला बोलू द्या ना, मी प्रयत्न करू का. आता आनंदी आवाज देऊ लागते, पृथ्वी पृथ्वी दरवाजा उघड. हे बघ बाळा असं करू नको, आपण शांत बसून बोलूया, नेमकं काय घडलंय काय नाही काय झालं हे सगळं मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. पृथ्वी पण प्लीज दरवाजा उघडणार आहे, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, आपली मैत्री आहे की नाही, मग प्लीज दरवाजा उघड ना. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, तुला सांगितलं ना तुझ्यासाठी पोरं कधी बी दरवाजा उघडणार नाही. तुझ्यामुळे त्यांनी सगळ्या घरच्यांचा तिरस्कार करायला सुरुवात केली. अगं माझंही ऐकत नाहीये, तुझ्यामुळे घडतंय हे सगळं, केवळ तुझ्यामुळे. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, पृथ्वी पृथ्वी प्लीज असं नको करू रे, आपल्या मैत्रीसाठी तरी दरवाजा उघड. त्याच वेळेस आता दरवाजा उघडला जातो. तेव्हा लगेच पृथ्वी ओरडतच म्हणू लागतो, आपल्यातली मैत्री संपली ना, मी तुझा मित्र आहे ना तू माझी मैत्रीण आहे, त्यामुळे इथून पुढे हे मैत्रीचं लेबल लावायची गरज नाहीये. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी तुम्ही जरी मला मैत्रीण मानत नसाल तरी मी तुम्हाला माझे मित्र मानते, त्यामुळे प्लीज माझं एकदा ऐकून घ्या, मला 2 मिनिटं बोलू द्या. माझं आणि मालक साहेबांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्ही नक्कीच आम्हाला समजून घ्याल, प्लीज मला सांगू द्या. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागते, आनंदी बास बास, आता तुझ्या या खोटेपणात या विश्वासघातकी नाटकात आम्ही फसले जाणार नाही आहोत. बाद झालं, तुझ्यासारखी बाई एवढी विश्वासघातकी आणि खोटारडी असू शकते असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे आनंदी तू निघ इकडनं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, प्लीज पृथ्वी हे बघ मी तुमची मैत्रीण आहे की नाही, मग असं नका ना करू, ऐकून घ्या ना माझं. त्याच वेळेस पृथ्वी आता लगेच शिल्पा त्याच्या हातात जी काठी असते ना ती हिसकावून घेतो आणि जोर जोरात त्याच्या हातावरती मारू लागतो. प्रांजल, मिताली, शिल्पा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, नाही, याच हातांनी मी या आनंदीशी मैत्री केली ना, याच हातांनी या हाताला शिक्षा व्हायलाच पाहिजे, असे म्हणत पृथ्वी त्या काठीने जोर जोरात मारू लागतो. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागतो, पृथ्वी असं नको करू, ऐक रे असं नको करू, थांब ना. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, आता ही काठी तेव्हाच थांबेल जेव्हा तू तुझ्या तोंडाने कबूल करशील की आपल्यात ही मैत्रीचं नातं तुटलंय, आपल्यात कुठलंही नातं शिल्लक नाहीये, तेव्हाच ही काठी थांबणार, तोपर्यंत या हाताला शिक्षा होणार. पृथ्वी जोर जोरात ती काठी आपल्या हातावरती मारत असतो. त्याच वेळेस आनंदी ओरडते, बास झालं आता, ठीक आहे, मी तुमची मैत्री नाही आणि तुम्ही माझे मित्र नाही आहात, संपली आपल्यातली मैत्री, चालले मी. पण पृथ्वी अजूनही एक म्हणेल, तुमच्यात आणि माझ्यात कुठलंही नातं नसलं तरी एक माणुसकीचं नातं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या ना, प्लीज मला समजून घ्या. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, निघ आनंदी, आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाही आणि तुझं तोंड पाहण्याची इच्छा सुद्धा नाही, त्यामुळे हे तोंड घेऊन पुन्हा आमच्या समोर यायचं नाही, चल निघ आनंदी. आनंदी आता लगेच मागे सरकते. त्याच वेळेस आता
पृथ्वी दरवाजा बंद करणार. ते शिल्पा म्हणू लागते, मिताली एक घास खाऊन घे ना ग, भूक लागली असेल ना, खाऊन घे. तेव्हा मिताली म्हणू लागते, नाही आत्तू, अगं तुमच्या खोट्या या विश्वासामुळेच आमची पोटं भरलीत. आता ना आमच्या मनात जागा आहे ना पोटात जागा आहे. तू जाऊ शकते आत्तू, असे म्हणत मिताली आता रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता प्रांजू पुढे येतो. आत्तू आत्तू हे सगळं थांबव आता. आता आम्ही तुमचं काही ऐकणार नाही आणि या निंबाळकरांच्या घरातला अन्नाचा एक कण बी खाणार नाही. तू जाऊ शकतेस आत्तू. आता लगेच आत्तू म्हणजे शिल्पा आता पृथ्वीजवळ येते. अरे पृथ्वी, अरे तू तरी समजावणार आहे त्या दोघांना. हे बघ तू एक घास खाऊन घे. अरे भूक लागली असेल ना तुला, खा ना. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, आत्तू आत्तू मागे हो, मला दरवाजा बंद करू दे. मला ना तुमचा हा अन्नाचा कण हवाय ना तुमचं हे खोटं आश्वासन हवंय. त्यामुळे आत्तू तू निघ इकडनं. आता पृथ्वीने शिल्पाच्या आणि आनंदीच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो. आता ही शिल्पा आनंदीवरतीच भडकते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पृथ्वीने आता डिवोर्स पेपर आणलेले असतात. तेव्हा तो मालक साहेबांना म्हणू लागतो, युगंधर निंबाळकर, तुमचं आनंदीशी लग्न परिस्थितीमुळे झालं ना, मग तुम्ही या नात्यातून स्वतःची मुक्तता करून घ्या, सुटका करून घ्या, आनंदीला डिवोर्स द्या. आता हे ऐकताच आनंदीला धक्का बसतो. आता मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. तर आता मालक साहेब आनंदीची निवड करणार की मुलांची निवड करणार, पुढे काय काय होणार आणि विद्याधरचा डाव कसा मुलांसमोर आनंदी आणणार, हे सगळं सत्य आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.